बी द वन व्हॉट युअर नॉट. काय अर्थ आहे यार? हा काय काय अर्थ आहे? म्हणजे तुम्ही जे नाही आहात ते तुम्हाला बनायचं. इंग्रजी ते मराठी अर्थ मी नाही विचारला, व्यक्त केलं फक्त मी असं की एकूणातच की बुवा आयुष्यातच तुलनात्मक पातळीवरती आयुष्य आणि आपल्या मनातली आंदोलनं. हा नेहमी असंच बोलतो का? अरे अरे आदिल रोकड्या येतं काय म्हणली माहितीये का? ही म्हणली हा नेहमी असंच बोलतो का? हो असंच बोलतो तो, असंच आहे. तू घोडा काय पुढं? शोले 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 तू शोले. बसंती. बसंती म्हणायचंय त्याला. ब्युटी. करेक्ट ओळखलंस ना एकदम, म्हणजे तूच ओळखलंस फक्त हे. हो म्हणजे फक्त तुला कळलंय, आम्हाला कोणालाही कळलेलं नाहीये याबद्दल. तू एकटीच पकडू शकलीस त्याला काय म्हणायचंय. आणि हो तू बसंतीच व्हायला पाहिजे ना, म्हणजे ती म्हणते ना की वैसे तो हमें बोलने की आदत है नहीं लेकिन किंवा सॉन्ग किंवा हाय रामा तो गीत जब भी मैं रतलाम की गलियों में. बाबा जी अब ये रात फोनिंग कर दीजिए बाबा जी. नाही म्हणजे मी फिल्म्स बघते तर डायलॉग्स आपल्या आठवतात, लक्षात राहतात ना. आणि मी म्हणजे काय लोड घेऊ नको, बिंदास बोल तू. आणि आमच्या इथं कसं आहे माहितीये का, काही लोक एकटेच बोलतात, लोकांना कळो की ना कळो बोलत राहतात. तसं आपल्याला चान्स भेटत नाही, आपल्याला छिनून घ्यावा लागतो चान्स. काय रे बरोबर ना? ट्रॅक चेंज होतोय का काय ट्रॅक? हा ते आपण जे नाहीये ते आपण बनायचं, म्हणजे आपण जे बनणार ते आपण नसणार. म्हणजे त्यासाठी तुला आधी कळावं लागेल तू खरा कोण आहेस ते कळणं अवघड आहे तुझ्या बौद्धिक पातळीवरती. तुला शान आहेस ना, तुला कळलंय, शोना आहेस ना तू. हा हे रोकड्या एवढं अवघड नाहीये. हे बघ मला कळलंय मी कोण आहे ते. म्हणजे बघा ना, मी अशी सेन्सिटिव्ह साधी अशी मुलगी आहे की नाही, अशी छान अशी. म्हणजे मला कोणीतरी दुष्ट व्हायला लागेल. मला कळलंय मी कोण होणार आहे ते. कोण कोण असं नाही सांगणार मी, तुम्ही सांगा आधी. मला देखील माहिती आहे मी कोण होणार आहे ते. ती आहे जे इम्पॉसिबल आहे. हे रोकडे, अरे काय चाललंय आपलं आणि तू कशाला भांडतोयस? तू गप्प बस ना. मी चाललो. काही नाही, मला कळलंय मला काय व्हायचं ते, परंतु मी देखील सांगणार नाही. असं आहे. तिच्या तर मी पण सांगणार नाही मी काय होणार आहे ते, जरी माझं ठरलं नसलं तरी. डायरेक्ट भेटा तिकडं, तिकीट काढा शो बघायला. अगं बाई कुठे आहे? कोणाचा फोन आहे? ते डोळे ना या माई. हॅलो हा माई. हॅलो हॅलो नलिनी, बोलू का ग? आहे का थोडा वेळ? या माई काय हो चेष्टा करताय, मला काय वेळ असतो. नाही तुला मी म्हटलं होतं ना मागे US ला जाणार आहे वगैरे, तर आता निघालीये मी. मैत्रिणी सांगितलंच असेल तुला. हो म्हणाली ना ती पोरगी मला, पण मला एक नाही कळलं एकदम हे US. अगं काय आहे, म्हणजे खूप दिवस माझ्या मनात होतच ते, आणि आत्ता नाही गेले तर केव्हा जाणार ना.
आणि दुसरं काय माहितीये का, आमच्या डॉक्टरांचा एक स्टुडंट राहतो तिकडे. डॉक्टरांना फार मानतो तो कधीचा बोलवतोय मला, तर आम्ही सगळे त्यांच्याकडेच राहणार आहोत. अय्या किती छान. असं पाहिजे माई तुमच्यासारखं. तुम्ही कसं असं फिरायला जाता, नाही तर आमचं बघा हे आहेत ना, सारस बागेत सुद्धा नेत नाही तो मला. अगं ते नेत नेत तर आपण जावं ना. हा, ते काय आता तुला उचलून नेणार आहेत का या वयात? अय्या माई काहीतरीच काय हो, म्हणजे वाटतं खूप की जाऊया आपलं एकटं एकटं चालत, पण नाही जमत. बरं ते सोडा, मला एक सांगा, तुमची तयारी सगळी झाली का? हो झाली, ऑलमोस्ट झालीच आहे. सामानाची तयारी काय होतेच ग, पण मनाची तयारी चालली आहे माझी थोडीफार. म्हणजे अगं कसं आहे ना की 12वीला इथे आली आमची मनीमाऊ, तेव्हापासून कधी माझ्या नजरेआड गेलीच नाही ग ती. त्यामुळे जरा थोडं अस्वस्थ वाटतंय, बाकी काही नाही. अय्या माई काय हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना इकडे. मी काय करते, सकाळी जेवणाचा डबा आहे ना तो तिच्या घरी पोहोचवून देते आणि संध्याकाळी तिलाच घरी बोलवते जेवायला, कारण सौमित्र आहे ना तिकडे. सौमित्र येताना घेऊन येईल तिला. तुम्ही अजिबात काळजी करू नका. नाहीतर एक काम करू का माई, मी तिला माझ्याचकडे ठेवून घेऊ का, चालेल? हो हो, तशी जास्त वेळ ती तुमच्याकडेच असणार आहे. फक्त एक सांगायचं होतं तुला, वीकेंडला तिचे आई बाबा येणार आहे तिकडे, तेव्हा दरवेळेला मग तिला इकडे पाठवत जा. हो 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 हो. बरं माई, मी तुम्हाला पण देऊ का डबा, म्हणजे तुम्हाला प्लेन मध्ये खाता येईल. अगं छे, प्लेन मध्ये असं काही नेता येत नाही. अय्या मग तिथे देतील ते आपण मुकाट्याने खायचं. पण घरच्या जेवणाची सर कशी असणार ना त्याला. हा माई, मी असं ऐकलंय की तिकडे एक पट्टा असतो म्हणे विमानात, तो असा बांधायचा असतो व्यवस्थित, तर तो तुम्ही बांधा हा का. आणि दुसरं काय सांगत होते, असं मी ऐकलंय की आपल्याकडे जर रात्र असेल तर तिकडे म्हणे दिवस असतो, तर मग ते काय ते काहीतरी होतं. तर मग त्याच्यासाठी तुम्ही ना माझं ऐका माई, सौमित्रकडून औषध घेऊन जा. हो अगं, तू नको काळजी करू, त्यांनी मला भरपूर औषधं दिलेत ऑलरेडी. माई तुम्ही अजिबात काळजी करू नका हा मैत्रीची. हो, तुम्ही सगळे आहात तर काळजी करायचं मला काही कारणच नाहीये. मी परत येईन तेव्हा चांगली गोल मटोल झालेली दिसेल मला, हो ना? हॅपी जर्नी माई. थँक्यू थँक्यू. ए माई, तू आधी डॉलर्स घे बरं माझ्याकडून. मला ना रस्त्याने येताना इतकी भीती वाटत होती, मला वाटत होतं लोकांना कळलंय की माझ्याकडे डॉलर्स आहेत. तू डॉलर्स घे आधी. दे. ते पाकिट कुठे गेलं? बघू. आणि इथेच ठेव. ओ शिट, आईच्या गावात मी रिक्षात बॅक सीट वर होते, मी आले. अगं ये, त्या रिक्षावाल्याला डॉलर्स गिफ्ट केलेस का काय तू? काय करायचं बाप रे, हिला पाठवायलाच नको होती. आयत्या वेळचे गोंधळ सगळे. काय मॅडम, हा वॉलेट विसरलात तुम्ही बॅकशीटला. आम्ही 20 रुपये एक्स्ट्रा मागितले की नाही नाही बोलता आणि डायरेक्ट असं वॉलेट ठेवून जातोय. काय बरोबर आहे काय? ट्रॉफिक मधून आलोय आम्ही तिथं ड्राईव्ह करत. हे असं वागतीस? घाबरली माय, घाबरली. काय आहे? राशील ना ग नीट. नीट राहा. टेन्शन गेलं ना आता तुझं? जालिम उपाय होता, जाणारच ना. बर माई मॅडम, तुमच्यासाठी आज संध्याकाळी एक सरप्राईज आहे बरं का. ए आता प्लीज सरप्राईज नको. हा
मी US ला जायच्या ऐवजी थेट हॉस्पिटलात जाईन माहितीये का? हे बघ मी तुला सरप्राईज देणार आहे, तू आता फक्त बघत राहा. रात्री जलवा होणार आहे, जलवा. काय? कसला जलवा? कठीण आहे, बापरे. सरप्राईज सरप्राईज. ह्या गोळ्या आत्ता घ्या आणि काही ताप वगैरे आला तर मला फोन करा. म्हणजे येणार नाहीच, पण जर इन केस तुम्हाला काही वाटलं तर फोन करा. ठीक आहे? वेलकम. बसा. अहो घाबरू नका, खोटी आहे. खरंच खोटी आहे. बसा. काय होतंय तुम्हाला? हॅलो. हाय, मी रेणू बोलते. आदिल नाही येऊ शकत. अगं रेणू, कारण मी आणि आदिल आम्ही बाहेर जायचा प्लॅन केलाय. म्हणजे मी केलं असल्यामुळे. ऐक ना रेणू, तू पण ये ना इकडे. मग तुम्ही दोघं जा एकत्र नंतर. ओके? नाही अगं, पॉसिबलच नाहीये. नाही, सॉरी. ओके. ओके, बाय. मला आला. हा बोल ग मी तू. बोल मी तू. अगं आयुष्य, त्या आदिलनं प्लॅन कॅन्सल केलाय ग रेणू बरोबर बाहेर जायचं म्हणून. अच्छा, गावात त्याच्या म्हणजे प्रेमापुढे इतक्या वर्षांची फ्रेंडशिप गॉन का? बघ, मला अगदी असं वाटलं होतं रेणूने कॅन्सल केला हा आदिलचा प्लॅन. आधी असं वाटलं नव्हतं ग रेणू बद्दल मी तू. आय नो. नाही, मी काय म्हणते, आईला माझ्या जरा बरं नाहीये ग, तर मला जमेल असं वाटत नाहीये मला. अगं डॉक्टर आले, मी ठेवते. हा, बाय बाय. ओके यार. मला पण आला वाटतं. आला. घे. हा हॅलो. हॅलो रोकडे यार, सगळे यार. हॅलो मैना, जरा घाईत आहे आता. मी थोडा बाहेर निघालोय. तुला थोड्या वेळानं फोन करू का? म्हणजे ते रडूबाईवालं प्रकरण असेल ना, तर निवांत बोलूया आपण. काही प्रॉब्लेम नाही. हा, करतो मी थोड्या वेळाने फोन तुला. 1 मिनिट, माईला जायचंय सोडायला एअरपोर्टवर. ए विषय आहे का? हा, गाडी अरेंज केली ना आपण. 2 गाड्या अरेंज केलेल्या आहेत. तू काय टेन्शन घेऊ नको. गाडी एकदम वेळेवर येणार, घरी येणार. बेस्ट ड्रायव्हर आहे. हा, आणि ऐक ना, ते फक्त मला पार्टीला येता येणार नाही असं वाटतंय, कारण भाडं लागलेलं आहे. पण मी नंतर येतो ना, नंतर भेटतो तुम्हाला सगळ्यांना. हा, एक काम कर, ते केक ठेवा आपल्यासाठी. काय? हा, ठेवू का? चल आता 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 जातो. चल, बाय 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 बाय. केक ठेव. रुबाईवाला आहे तो. काय झालं यार, सगळ्यांना मुद्दाम करतायत का सगळे? हा मी तुलाच फोन करणार होते आता. आता काय झालं? ऍक्च्युली माझं आणि चुंबकचं भांडण झालंय. अगं आणि आय डोंट थिंक सो मी येईन तिकडे. आय वोंट फील कम्फर्टेबल. प्लीज डोंट फील बॅड. ओके, बाय. आय वोंट फील बॅड. ठीक आहे, मग उद्या येऊन तुम्ही गोळ्या घेऊन जा.
मी ठेवतो बाहेर आणि मग कळवा मला काय वाटतंय ते. हॅलो सौमित्र. हॅलो मैत्री, हे तू जे कपडे दिलेत ना, हे मी अजिबात घालू शकत नाही. इम्पॉसिबल आहे. नो वे. ओके ओके. ठीक आहे, फाईन. काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे माई US ला चालली तर मला वाटलं होतं की तिला पार्टी द्यावी, सरप्राईज. पण ठीक आहे, मीच म्हणलं होतं ना सरप्राईज द्यावं वगैरे, सगळं मीच ठरवलं होतं. त्यामुळे ठीक आहे, मी एकटीच देईन तिला सरप्राईज. मला नाहीये, कोणाचीच गरज नाहीये मला. इट्स फाईन. ए रडू नको. हे बाकीचे असतील ना नौटंकी करायला. नाही आहेत, कुणी नाही आहेत बाकीचे. सगळे जणांनी बॅकआउट केलंय. चल, तुम्हाला गंडवू नकोस आता. तुला हवं तेच समज. ओके, बाय. मी काय म्हणते, आपला सौमित्र आहे ना, त्याच्यासाठी थोडे नवीन कपडे घेऊया का हो? आता कशाला? अहो नाही, म्हणजे तो स्वतःहून स्वतःसाठी काहीच घेत नाही ना, आणि मैत्रिणीने आणलेलं असतं ते तो काय घालत नाही, म्हणून म्हटलं नवीन कपडे घेऊया. मला काय वाटतं, सौमित्रचे हे सगळे शर्ट्स आहेत ना, अहो गडी, अहो, ऐक ना, हे सौमित्रपेक्षा मला जास्त शोभून दिसतात. तुला काय वाटतं? हे जे डिझाईन आहे ते तरुण मुलांसाठी आहे आणि ते त्यांनाच खुलून दिसतं, तुम्हाला नाही. आज ते- सौमित्रपेक्षा त्याच्या बापाला हे कपडे जास्त शोभतात. नाहीये तसं. ऐक ना नलू, काय? मला काय वाटतं माहितीये का, आपण तुझ्यासाठी एक 2-4 मिडी किंवा मॅक्सी आणूया. अय्यो, हो काय? नाही नाही. नको तर जाऊ दे. मग आपण 3-4 जीन पॅन्ट आणि एक असे 2-4 टी शर्ट आणू. मस्त एकदम. अहो काय बोलताय तुम्ही भलतं सलतं? बाजूला फिरलंय तुमचं अरे, डोकं. ऐक ना ऐक ना, काही फिरलं बिरलं नाहीये ना, भलतं सलतं अजिबात नाहीये. मस्त दिसतील तुझ्या अंगावर. सौमित्रेची मोठी बहीण समजतील लोक तुला. काहीतरी काय. आणि काय मला वाटतंय, आता तसाही मी रिटायरच होणार आहे. मग जाऊ आपण फिरायला हो, तिकडं त्या ह्याला तिकडे कुठे? युरोपला. अगो बाई, युरोप? मस्तपैकी युरोपला जाऊ आणि त्या आयफेल टॉवर बरोबर आपल्या दोघांचा सेल्फी काढू. असा कमरे साहेब, हात काढा, हात काढा. हा सेल्फी काढताय तेवढंच एक आवडतं म्हणून ना मला यायचं नसतं तुमच्या बरोबर. काय झालं? मला ठिकाणं बघायची असतात आणि तुम्ही फक्त सेल्फी काढण्यात गुंग असता. मी ठरवलंय, मी माईंसारखी राहणार, म्हणजे एकटीच. खरंच? एकटीच फिरणार, एकटी मजा करणार. हॅलो हॅलो. हॅलो, उद्या भेटूया आपण. एक काम कर, मी तुला ऍड्रेस वगैरे सगळं पाठवतो. अय्या, असं तुमच्या एक लक्षात येतंय का, तुमचा विघ्नेश जास्त वेळ असतो फोनवर. जाऊ दे ग, तरुण मुलं आहेत आणि त्याचे चालायचे. त्याला सुद्धा माझ्यासारखीच नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्याची आवड आहे बरं का. काय होत नाही, काळजी नको करू तू. आव, हे बघ, अरे. मी तुला सांगितलं. अरे ए, अरे एक मिनिट, अरे अरे मी घड्या केलंय. अरे थांब ना, थांब. कार्ट्या. माझं जॅकेट कुठे आहे? मी ड्राय क्लिनिंगला दिलेलं. ते उद्या येणार आहे ना बाळा. हो ओके, म्हणजे इस्त्रीचे कपडे नाही आहेत का? ओके, अजून काय काम राहिलं? हा बरोबर. अरे नाही, इथे नाही, इथे जा. अरे हा ह्याच्याकडे जरा गंभीरपणे लक्ष द्यायला पाहिजे. काय करतोय हा असा? बरोबर आहे तुझं म्हणणं. याच्या आयुष्याची घडी आता आपल्यालाच बसवावी लागणार आहे. मेरी जान, शहजादी. माई, ये लीजिए, इस नाचीज की तरफ से ये खूबसूरती का पैगाम आपकी खिदमत में पेश है. शुक्रिया. पण जर काटे लागतील ना. नहीं माई, कांटों को मुरझाने से डर नहीं लगता. तो किस चीज से डर लगता है? उफ, ये क्या सवाल पूछ दिया माई आपने. इस
कनीज को डर लगता है मोहब्बत से. हाय मेरी मधुबाला, कशी सोडून जाऊ मी हिला? कशी जाऊ मी तिकडे? आइए मेहरबान, बैठिए जाने जा, शौक से लीजिए जी इश्क के इम्तिहान. नाही, मी खूप मिस करणार आहे तुला. हो, मी पण खूप मिस करणार आहे तुला. हे बघ, ऐक, मी नसताना व्यवस्थित खायचं प्यायचं. आई वडिलांची भांडायला शक्ती पाहिजे ना अंगात. हो, मग मला खूप खावं लागेल. आज तू एकटीच? बाकीचे कुठे गेले? अरे आपल्याला कशाला पाहिजे कोणी? आज माई आणि मैत्री दोघींचाच कट्टा आहे. अरे वा. कोणीतरी आलं वाटतं. कोणीतरी नाही, केक आणलाय तुमच्यासाठी. Oh my God. आलेच. केक आणलाय माझ्यासाठी. Hello, madam. I've got a cake for you. आप इस कनीज को मिलने के लिए ऐसे ही आइए. आज रात को मैं आपका इंतजार करूंगी, शहजादे रॉबर्ट.